ओम. क्लिप 39. श्रोते हो नमस्कार. कालच्या भागात आपण सुरुंग उडाला तरी गणू जवऱ्या वाचला हा भाग पाहिला. आज त्या पुढचा भाग ऐकूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. नर्मदा मातेने कृपा केली. भक्त मंडळी एकदा मठात आली आणि ओंकारेश्वराला नर्मदा स्थानाला जाऊया म्हणून विनवू लागली. महाराज सुरुवातीला काही बोललेच नाहीत, पण नंतर म्हणाले, काही विपरीत घडले तर आम्हाला दोष देऊ नका. ओंकारेश्वरी घाट गजबजून गेले होते. शंकराच्या मंदिरात खूपच गर्दी होती. नर्मदेच्या काठी महाराज निवांत बसले होते. भक्त मंडळी बरोबर सर्वांचे दर्शन झाल्यावर सर्वजण नावेत बसले. नदीच्या मध्यावर नाव आलेवेळी खडकावर आपटली. बुडाच्या फळीला मोठे छिद्र पडले आणि आत पाणी शिरायला लागले. नावाड्यानेच नदीत उडी टाकली. महाराजांचे गणगण गणात बोते भजन चालले होते. बंकटलाल वगैरे सर्व भक्तमंडळी पार घाबरून गेली. आम्ही तुमचे ऐकले नाही, आम्हाला क्षमा करा आणि वाचवा आता, अशी सर्वांनी प्रार्थना केली. महाराज म्हणाले, नर्मदेचे स्तवन करा आणि स्वतः स्तवन सुरू केले. नर्मदे मंगलदेवी रेवे अशुभनाशिनी, मंतू क्षमा करी यांचा दयाळू होऊनी मनी. हे स्तवन चालू असताना नावेतले पाणी ओसरू लागले. नौका काठाला लागली आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. नावेच्या बरोबर कोळणीचा वेश घेतलेली बाईही नर्मदे बाहेर पडली. जाता जाता गजानन महाराजांना नमस्कार करून ती निघून गेली. बंकटलालजींनी महाराजांना मुद्दाम ती बाई कोण होती म्हणून विचारले. महाराज म्हणाले, ती साक्षात नर्मदा माता होती. तिनेच तर आपल्याला वाचवले. तिचा जय जयकार करा. मग साऱ्यांनी जय जयकार केला. जय जय नर्मदे निरंतर, ऐसेच रक्षण आंबे करी. सारी मंडळी सुखरूपपणे शेगावला परतली. यापुढे महाराजांचा शब्द कधीही मोडायचा नाही असा सर्वांनी निर्धार केला. लोकमान्य टिळक आणि महाराजांचे भाकीत. अकोल्याच्या शिवजयंतीला लोकमान्य टिळक येणार ही बातमी सर्वत्र पसरली. दादासाहेब खापर्ड्यांनी महाराजांना आमंत्रण दिले. महाराजांनी सभेला येण्याचे कबूल केले. त्यांना विशेषतः टिळकांचे स्नेही अण्णासाहेब पटवर्धनांना भेटायचे होते. दादासाहेब खापर्ड्यांना खूप आनंद झाला. 4 मे 1908 अक्षय तृतीयेच्या दिवशी अकोल्याला ही भव्य सभा झाली. व्यासपीठावर लोकमान्य टिळक, अण्णासाहेब दामले, कोल्हटकर, व्यंकटराव इत्यादी मंडळी पुढे मागे बसली होती आणि लोडाला टेकून महाराज शांतपणे बसून होते. टिळकांनी गजानन महाराजांचे स्वागत करून शिवाजीराजेंचे गुरु रामदास स्वामींच्याच परंपरेतले ते आहेत हेही नमूद केले. कोणतेही कार्य यशस्वी होण्यासाठी परमेश्वराचा अनुग्रह लागतो आणि त्याचे प्रतीक म्हणून महाराजांचे आगमन झाले आहे हेही सांगितले. राष्ट्रीय चळवळीवर अशीच कृपादृष्टी ठेवावी अशी महाराजांकडे विनंती केली. भाषणात राष्ट्रीय शिक्षणावरही भर दिला. ब्रिटिश सरकारवर कडाडून टीका केली आणि राष्ट्रीयत्वाची ओळख करून नीती, धर्म आणि स्वातंत्र्याचे शिक्षण आवश्यक आहे हे प्रतिपादन ठामपणे केले. शिक्षण इंग्रजांच्या ताब्यात देण्यालाही प्रखर विरोध दर्शविला. भाषण ऐकून महाराज हसत हसत म्हणाले, अरे अशानच तर पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रत. हे सांगून गणगणात हे भजन सुरू केले. सभा निर्विघ्नपणे पार पडली. टिळकांची सर्वत्र प्रशंसा झाली. नंतर सरकारने 124 कलमाखाली टिळकांना पकडले आणि महाराजांचे बोलणे खरे ठरले. दादासाहेब खापर्डे टिळकांच्या वतीने केस लढवण्यासाठी वारंवार मुंबईला जात असत. त्यांनी कोल्हटकरांना शेगावला जाऊन या दुर्धर प्रसंगातून सोडवण्यासाठी महाराजांकडे विनंती करायला सांगितले. कोल्हटकर महाराजांना भेटले तेव्हा महाराज म्हणाले, तुम्ही काहीही प्रयत्न केले तरी फळ मिळणे अवघडच आहे. शिवछत्रपतींच्या पाठीशी समर्थ रामदास होतेच ना, तरी बादशाही अंमलात त्यांना कैद भोगावी लागलीच ना. सज्जनांचा छळ झाल्यावरच राज्यक्रांती होते. टिळकांना दूर देशी कैद व्हावे लागेल. इलाज नाही.
मी त्यांना भाकरीचा प्रसाद देतो, तो त्यांना पोचवा. त्यांच्या हातून फार मोठी कामगिरी कैदेत असतानाच होणार आहे. लोकमान्यांनी प्रसाद ग्रहण केला. पुढे खटल्याचा निकाल प्रतिकूल लागून 6 वर्षाची शिक्षा झाली. पण त्यांच्या तुरुंगवासात गीताशास्त्रातील कर्मयोग रहस्याचा सिद्धांत मांडणाऱ्या अलौकिक ग्रंथाची म्हणजे गीता रहस्याची त्यांच्याकडून निर्मिती झाली आणि त्यांची कीर्ती चिरंतन राहिली. या पुढचा भाग आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.